आज आपण गवारीची सुकी भाजी बनवूया। त्यासाठी आता गवारी मी काय केली तर बाजारातून घेऊन आल्यानंतर ते सगळं व्यवस्थित पाण्यात भिजवून काढलं, स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून काढलं आणि मग ते असे सगळे व्यवस्थित नीट करून घेतली। गवारी ही काय मला गावठी मिळालेली नाही, तरी पण भाजी छान होते। आता ही भाजी करण्यासाठी गवारी मी लोखंडीच्या कढईत घालत आहे आणि 1 टेबलस्पून तेलात चांगले ह्याला बारके बारके छोटे छोटे डाग पडेपर्यंत आपण ही गवार भाजून घ्यायची आहे। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्या तेलात ही गवारीची भाजी चांगली अशी परतत राहून एकदम बारीक बारीक ह्याला डाग पाडायला पाहिजे, स्पॉट, म्हणजे गवारीची चव जरासं वाढते बरं का हे केल्यामुळे। हे बघा असे डाग पाडायला पाहिजे। आता त्याच कढईत आपण तेल घालूया, ही मोहरी, चिरलेला कांदा, मोहरी चांगली तडतडू द्यायची, कांदा पण तेलात घालून घ्यायचा, चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण हा परतायचा आहे। गवारीचे का नाही दोन्ही साईडचे का नाही एक दोऱ्यासारखं 2 साईड निघतात, त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या, म्हणजे खाताना ते दातात अडकत नाही। वरचा शेंडा मोडून नाही खालीपर्यंत ही रेष काढून टाकायची, मग बुडक्याला जी रेष मुडका मोडायचा आणि वरपर्यंत शेंड्यापर्यंत आणायचं, ती पण रेष काढून टाकायची। ही हिंग आहे, त्यामुळे काय होतंय गवारी खाताना दातात का नाही आपल्याला ते शिरा अडकत नाही। स्वच्छ गवारी हिंड करून घ्यायची। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे आपल्याला। मी दररोज संध्याकाळी रात्री उन्हाळा स्पेशल थंडगार रेसिपी टाकत आहे, त्या आपण पाहत चालू। आता ह्या भाजलेल्या कांद्यात आपण ही गवार घालायची, ही हळद, लाल तिखट, ही स्वादानुसार नमक, ह्या कुकरच्या ह्या डब्यात आपण ही सगळं हे मिश्रण गवारीच काढून घ्यायचं। ह्यात पाणी बिणी काही घालायचं नाही, सरळ कुकरच्या 3 शिट्या आपण काढायच्या आपल्या भातासोबतच। एकदम मऊसूत आणि एकदम चवीची अशी भाजी ही आपली तयार होते। उन्हाळा स्पेशल थंडगार रेसिपीची कने आजचा माझा 4था दिवस आहे। आज मी ज्वारीच्या कण्या आणि ताक अशी रेसिपी टाकणार आहे, नक्की बघा। त्यात मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे। आता हे आपण कुकरला 3 शिट्या काढून घेऊया। आपण डाळ भातात कुकर लावतो त्याला हे लावून सोडायचं, म्हणजे शिजवायचं परत तुम्हाला गॅस वाचतो। आणि हे कुकरमध्ये शिजल्यामुळे की नाही एकतर पाणी न घातल्यामुळे चव वाढत्या आणि पटकन हे आपले शिजून येते, मुलामी एकदम। तुमची गवारी किती बी निबार असू दे, असं केल्यामुळं गवारी एकदम छान शिजते। एक वेळा नक्की करून बघा। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद। बघू शकता तुम्ही गवारीची भाजी आपली किती छान झालेली आहे। भाकरी, चपाती, भातासोबत तुम्ही ही खाऊ शकता। परवा आपण गवारीची रसभाजी केली होती, आज आपण गवारीची सुकी भाजी करतो। एक वेळा नक्की जरूर करून बघा। ही वरणी गेली कोथिंबीर। माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवा।